हॅलो, नमस्कार. वैशालीज किचनमध्ये मी वैशाली तुमचं खूप 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 स्वागत करते. आज आपण रेशनच्या तांदूळापासून कमी मेहनतीत कमी वेळेत तयार होणाऱ्या तांदूळाच्या कुरडया पाहणार आहोत. बरेचदा चीक शिजवण्यासाठी पाण्याचे प्रमाण किती घ्यावे किंवा चीक किती वेळ शिजवावा हे लक्षात येत नाही. या सर्व टिप्स सोबत मी हा व्हिडिओ इथे शेअर केलेला आहे. दिलेली माहिती थोडीफार जरी उपयुक्त वाटली किंवा तुम्ही चॅनलवर नवीन व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. चला तर मग रेसिपी सुरू करू. कुरडया करण्याकरता इथे मी कुकरचा एक डब्बा तांदूळ घेतले. तुम्ही कोणताही डब्बा किंवा शेर किंवा वजनी प्रमाणात किंवा अंदाजे घेतले तरी पण चालतील. हे तांदूळ मी रेशनचे घेतलेले आहे. तुम्ही याच्यामध्ये जाडा तांदूळ मिळतो ते पण इथे वापरू शकता. तर हे तांदूळ आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवायचं. याच्यातलं जे डस्ट किंवा ते काळं पाणी निघेल इथपर्यंत आपल्याला स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे. हे तांदूळ आपल्याला 3 दिवसासाठी छान असे भिजत ठेवायचे. भरपूर असं पाणी घालायचं आणि 3 दिवसासाठी आपण हे तांदूळ भिजत ठेवणार आहोत. एक 10 ते 12 तासानंतर तांदूळावरती असा फेस आला, थोडं पाणी पण काळं दिसतंय. हे पाणी आपल्याला बदलून घ्यायचं आहे. याच्यामध्ये पुन्हा दुसरं पाणी टाकायचं. तांदूळातलं पाणी आपल्याला दररोज बदलायचं. त्या कुरडया आपल्या पांढऱ्या शुभ्र शिवाय जास्त आंबट देखील होणार नाही. आता हे तिसऱ्या दिवशीचं आहे. बघा तांदूळ पण छान भिजलेले आहे. त्यामधलं हे पाणी बदलून पुन्हा दुसरं पाणी घालायचं. तांदूळ आपल्याला कंप्लीट 3 दिवस भिजायचे. चौथ्या दिवशी हे तांदूळ आपल्याला बाहेर काढायचे. तर बघा तांदूळ छान भिजले. चौथ्या दिवशी पण तीच प्रोसेस केली. व्यवस्थित तांदूळ धुतले आणि आता चाळणीमध्ये निथळत ठेवले. हे तांदूळ आपल्याला सावलीतच सुकून घ्यायचे. त्या अगोदर मी इथे चाळणीत ठेवले. याच्यातलं एक जे एक्स्ट्राचं पाणी असेल ते निथळून जाईल. तांदूळ लवकर सुकतील. एखादा कपडा घ्यायचा आणि हे तांदूळ आपल्याला घरामध्ये फॅनच्या हवेखाली सुकत घालायचे. तांदूळ सुकवताना हे आपल्याला पातळ असे पातळ पसरून घ्यायचे. जसं आपण पापड्याला चिक तयार करतो किंवा पापड्याचं पीठ तयार करतो त्याच पद्धतीने ही पण अशीच प्रोसेस करायची आहे. अधून-मधून तांदूळाला छान असा हात द्यायचा. त्याच्यामुळे हे पटकन सुकतील. फक्त उन्हामध्ये याला वाळवायचे नाही. त्यांच्या हवेखाली सावलीतच वाळवायचे. 1.5-2 तासानंतर छान असे तांदूळ सुकले. मॉइश्चर अजिबात नाही. एकदम कोरडे असे तांदूळ झालेले आहे. आता तुम्ही मिक्सरला फिरू शकता किंवा गिरणीतून दळून आणू शकता. आता हे पीठ मी दळून घेतलं. मी सुरुवातीला सांगितलं तुम्ही अंदाजे पण तांदूळ घेऊ शकता. फक्त आपल्याला पीठ हे मोजून घ्यायचं. इथे मी कुकरचा अर्धा डब्बा पीठ घेतलेला आहे. आता आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं. पाण्याचं इथे काही प्रमाण घ्यायचं नाही. व्यवस्थित आपलं पीठ भिजलं पाहिजे एवढं पाणी घालायचं. ही प्रोसेस तुम्ही संध्याकाळी करून ठेवू शकता किंवा सकाळी कुरडया करायच्या 2-3 तास अगोदर ही केलं तरी चालते. आता छान असं पीठ भिजून घेतलं. हे पीठ मी आता बाजूला ठेवते. 3 तासानंतर असं पिठावरती पाणी वरती येतं. पीठ तळाशी जातं. वरचं जे पाणी आलेलं असतं ते बाजूला करायचं. फक्त आपल्याला चिकच घ्यायचा आहे. तर बघा मी इथे एका वाटीमध्ये हे पाणी काढून घेतलं. आता मिक्स करून साईडला ठेवते. आता कुकरच्या भांड्यामध्ये पाणी घालते. जेवढं चिकाचं प्रमाण असतं तेवढंच पाण्याचं प्रमाण घ्यायचं. इथे बघा जेवढं चिक होता तेवढं मी पाणी घेतलं. पण माझं तांदूळाचं पीठ थोडंसं जाडसर आलं होतं. त्याच्यामुळे मला इथे पीठ वस्त्रगाळ करून जर घेतलं असेल तर तेवढ्याला तेवढं पाणी बरोबर होतं. आता त्याच डब्यामध्ये मी 1 ग्लास पाणी शिल्लक घेणार आहे. आता मी हे पाणी पातेल्यात टाकून घेतलं. पाणी छान कोमट झालं. याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेते. तुम्ही पापड खार वगैरे पण घालू शकता. आता इथे मी काहीच घातलं नाही. झाकण लावून ठेवलं. पाण्याला छान अशी उकळी आली. मी पातेलं थोडंसं मोठंच घेतलं. हे चीक शिजवण्यासाठी थोडंसं मोठंच पातेलं वापरायचं आणि हे माझ्या चुलीवरती असल्यामुळे थोडंसं मोठं झालं आहे. पाण्याला छान अशी उकळी आली. त्या अगोदर आपण चीक पण व्यवस्थित हलवून घेतला होता. एकसारखी धार सोडायची. त्यामुळे चीक पण आपला एकसारखा व्यवस्थित मिक्स होतो. गाठी वगैरे होत नाही. तुम्ही जर चीक गॅसवरती शिजवणार असाल तर गॅसची फ्लेम चीक हटवताना हाय ठेवायची. त्यामुळे व्यवस्थित हीट बसते आणि व्यवस्थित चीक आपला मिक्स होतो. गाठी वगैरे होत नाही आणि छान असा शिजतो. चीक व्यवस्थित मिक्स होऊन घट्ट होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित कंटिन्यूअसली हलवायचं आहे. चीक हटवण्याकरता इथे मी बेलणं घेतलं. तुमच्याकडे चाटू वगैरे असेल तर त्यांना पण व्यवस्थित हलवता येतं. एक 5 ते 6 मिनिटं झाले मी कंटिन्यूअसली हलवत होते. आता बघा चिकाची कन्सिस्टन्सी एकदम थिक होत चाललेली आहे. तर बघा एक पुन्हा मी झारा घेतला. याच्यामध्ये गाठी अजिबात होऊ द्यायच्या नाही. पुन्हा 7 ते 8 मिनिटानंतर बघा चिक असा घट्ट झालेला आहे. अगदी पांढरा शुभ्र दिसतोय. तर बघा झाराच्या सहाय्याने मी गाठी असे मोडत आणि व्यवस्थित एकत्र करून छान असा चिक शिजून घेणार आहोत. तर झाकण लावून पुन्हा 5 ते 6 मिनिटं चिक छान शिजून घेतला. आता चिक शिजला का हे पाहायचं. थंड पाण्यामध्ये हात बुडून थोडासा चिकावरती ठेवला. चिक अजिबात हाताला चिटकला नाही. चिक आपला छान शिजलेला आहे. संपूर्ण चिक शिजवण्याकरता मला 20 ते 25 मिनिटाचा वेळ लागलेला आहे. त्यानंतर हा चिक असा मऊसूत शिजलेला आहे. चिक मऊसूत झाला की आपल्याला कुरडया घालायच्या. अजिबात वेळ न वाया घालता गरम-गरम असताना कुरडया घालायच्या आहे. तर जेवढं आपल्या साच्यामध्ये मावेल तेवढा चिक घालायचा. त्या अगोदर आपण तेल वगैरे अजिबात काही लावलेलं नाही. चिक ह्या साच्यामध्ये घातला. आता साचा व्यवस्थित बंद करायचा. आता आपण कुरडया घालून घेऊ. एखादा स्वच्छ कपडा किंवा तुम्ही पॉलिथिन
पॉलिथिन शीट जरी वापरली तरी चालते। कुरडई आपल्याला छान अशी नाजूक करायची आहे, तर साच्याचे फक्त 2च वेढे घ्यायचे, फार वेढे घ्यायचे नाही, नाहीतर कुरडई सुकायला पण वेळ जाईल आणि ती व्यवस्थित दिसणार नाही. फक्त 2 वेढे घ्यायचे. तर अशाच प्रकारे मी संपूर्ण कुरडया घालून घेतलेल्या. अर्धा डब्बा पिठापासून जवळपास 50 कुरडया इथे तयार झालेल्या आहे. आता ह्या पांढऱ्या शुभ्र कुरडया आपल्याला 7 ते 8 तासासाठी उन्हामध्ये छान अशा सुकून घ्यायच्या, वाळवून घ्यायच्या आहे. बघा 7 तासानंतर कुरडया छान सुकल्या. दुसऱ्या साईडने पलटी करून अशा सगळ्या कुरडया आपण काढून घेऊन सुकत ठेवणार आहोत. तर बघा ह्या कुरडया निघताना अलगद निघतात. ह्या कुरडया मी दुसऱ्या दिवशीही दिवसभर उन्हामध्ये छान कडकडीत सुकून घेतले आहे. तर बघा छान अशा पांढऱ्या शुभ्र कुरडया आपल्या तयार झाल्या. अजिबात वाटत नाहीत की ह्या तांदळाच्या कुरडया आहेत. एकसारख्या मस्त अशा कुरडया तयार झालेल्या आहेत. कढईमध्ये तेल छान गरम झालं. छोटीशी कुरडई तेलात घातली. कुरडई बघा किती छान अशी फुललेली आहे. एकदम खुसखुशीत पांढरी शुभ्र आपली कुरडई तयार झाली तळून. एकदम दुप्पट-तिप्पट छान अशी फुललेली आहे. कमी मेहनतीत आणि कमी वेळेत छान अशी कुरडई आपली तयार झाली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.